नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये। आज आपण गणपती विसर्जन विशेष किंवा अनंत चतुर्थी विशेष दोन रेसिपी तयार करणार आहोत। एक आहे शुगर फ्री मोदक आणि दुसरी आहे ते फोडणीची मोकळी डाळ किंवा काही जण याची वाटली डाळ पण तयार करतात किंवा काही जण याला चणा डाळीची खिरापत पण म्हणतात। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सुरुवातीला आपण चणा डाळ तयार करूया आणि नंतर मोदक। प्रसादासाठी चणा डाळीची खिरापत किंवा मग मोकळी डाळ बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 तास भिजत घेतलेली डाळ घेतलेली आहे। डाळ चांगली अगदी मऊसर अशी भिजल्या गेलेली पाहिजे। आता डाळ आपल्याला फोडणी द्यायची, त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली। एक पळीभर यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। वाटल्या डाळी इतकं याला तेल लागत नाही। वाटली डाळ जर करायची असेल तर तेल जास्त लागतं, याला प्रमाणातच तेल वापरायचंय। तेल गरम झाले, यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे। कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून असे हाताने तुकडे करून टाकायचे, म्हणजे कसं वास पण छान लागतो आणि खाण्यात पण जातात। त्यामुळे इथे मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकता किंवा मग मिरची। आणि छान मिरची 1-2 मिनिट छान परतून घ्यायची। यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे। आपण फोडणीतच हळद टाकतोय, त्यामुळे कलर छान येतो डाळीला, त्यामुळे शक्यतो फोडणीत टाका। गॅस मात्र कमी ठेवा एकदम। थोडीशी कोथिंबीर तडक्यात पण टाकून घ्यायची आणि 1-2 मिनिट हे परतून घ्यायचंय। यामध्ये जी 7 ते 8 तास भिजून घेतलेली डाळ आहे आपली, ती टाकून घ्यायची। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। आता तेलावरती ही डाळ व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण वापरू शकता, पण शक्यतो हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचे तुकडे याच्यात छान लागतात। डाळ छान तेलावरती परतून झाली आहे। डाळ शिजण्यापुरतच आपल्याला एक अर्धी वाटीभर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, अगदी थोडंसं पाणी वापरायचं। आता यामध्ये पाणी टाकून घेतले, झाकण टाकायचं आणि व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत आपल्याला मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचंय। झाकण काढून पाहूया, व्यवस्थित आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे। याचं पूर्ण पाणी पण यामध्ये आटून गेलंय। डाळ अशी छान मऊ झाली पाहिजे, इतपत ही शिजवून घ्यायची आपल्याला। आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचंय, टेस्ट छान येते त्यामुळे, किंवा मग खूप जण आमसूल पण टाकतात, ते पण तुम्ही टाकू शकता। लिंबू पिळल्यामुळे एक थोडीशी चिमूटभर साखर आणि मिक्स करून घ्यायचं। वरतून खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर। कढीपत्त्याची पानं आपण फोडणीत तर टाकलीच आहे, पण तब्येतीसाठी कढीपत्ता छान असतो म्हणून मी वरतून थोडीशी अशी कच्ची पानं पण तोडून टाकली। अगदी बारीक बारीक तुम्ही कात्रीनं किंवा मग सुरीनं कट करून टाका किंवा मग अशा हाताने। आणि हे मिक्स करूया। गॅस बंद करून घेऊया। आणि असा वरतून छान कढीपत्ता टाकल्यानंतर वास पण छान येतो। प्रसादासाठी फोडणीची डाळ आपली तयार आहे। आता आपण मोदक तयार करूया। झटपट मोदक बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली। 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। मी शक्यतो खोबरं भाजून घेते, नाही भाजलं तरी चालतं, तुम्ही डायरेक्ट तसे जरी केले तरी काहीच हरकत नाही। थोडंसं गुलाबी रंगावरती हे आपल्याला तूप न टाकताच भाजून घ्यायचंय। भाजून नाही घेतलं तरी चालतं, पण भाजून घेतल्यानंतर मोदकाचा चव पण छान येते आणि खोबऱ्याचा कच्चेपणा हा कमी होतो, त्यामुळे मी शक्यतो भाजून घेतेय। खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झाले, एका ताटामध्ये काढून घेऊया। भाजून घेतलेला खीस आपला हा व्यवस्थित थंड झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खीस आपल्याला टाकून घ्यायचा आहे। यामध्ये आपण गूळ किंवा साखर काहीही वापरणार नाहीये, तरी पण हे मोदक अगदी छान होणार आहेत। यामध्ये आपण ओला खजूर वापरणार आहेत, म्हणजे
आपण भाजलेला खोबऱ्याचं डेसिकेटेड खीस यामध्ये टाकून घेतलंय. आपण यामध्ये गूळ किंवा साखर नाही वापरणार आहोत. आपण फक्त ओला खजूर यामध्ये वापरणार आहोत. हा सीडलेस खजूर आहे. याचे मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत. खजूर भाजून वगैरे काही घेतलेलं नाहीये, फक्त साधाच आपण कट करून घेतलेला आहे. तुम्ही खजूर न वापरता गूळ पण वापरू शकता यामध्ये, पण हे शुगर फ्री मोदक होतात त्यामुळे मी खजूर वापरते आणि पौष्टिक पण होतात. 5 ते 6 बदाम आणि काजू आवडीने तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचेत आणि वेलची पावडर. यामध्ये तूप वगैरे काही वापरायची गरज नाही. खजुराच्या यामध्येच त्याची व्यवस्थित बाइंडिंग येते. आता हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचंय. मिक्सरनं आपण काढून घेतलंय. व्यवस्थित छान बाइंडिंग याला आलेली आहे. एका ताटामध्ये हे काढून घेऊया. हे मोदक जास्त दिवस पण टिकतात. तुम्ही गणपती बसवायच्या आधी पण करून ठेवले तर 10-12 दिवस पण हे मोदक छान राहतात. याचे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मग लाडू पण बनवू शकता. हे थोडंसं हाताने आपण हे मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित छान एकत्र होतं हे. आता हे छान तयार झालंय. याचे आपण डायरेक्ट मोदक करणार आहोत. हे जर तुम्ही उकडीचे मोदक वगैरे करताना जसं ओल्या खोबऱ्याचे त्यामध्ये हे सारण म्हणून वापरलं तरी पण हे खूप छान लागतं, किंवा तळणीच्या मोदकामध्ये पण वापरू शकता. माझ्याकडे हे असा छोट्या मोदकाचा आणि त्यामध्येच असा थोडासा मोठा मोदक आणि हा सिंगल मोदकाचा असे हे 3 साचे आहेत. पण यामध्ये मी असे छोटे छोटे मोदक हे तयार करणार आहे. त्यामुळे मी ह्या मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतेय. अगदी उगी थोडंसं तूप पुसून घ्यायचं याला. शक्यतो तर निघतातच व्यवस्थित. तूप लावून घेतलंय आपण. आता यावरती जे तयार केलेलं मिश्रण आहे हे लावून घ्यायचंय आधी. एका साईडलाच आपण लावून घेतोय आणि मग नंतर पॅक करूया, म्हणजे व्यवस्थित मोदकाचा आकार हा तयार होतो. आता हा साचा आपण बंद करून घेऊया आणि पूर्णपणे याच्यात मावेल इतपत असं जितकं प्रेस होईल तितकं आपल्याला हे लावून यामध्ये सारण भरून घ्यायचं हे पूर्ण, म्हणजे व्यवस्थित आपला मोदक छान तयार होतो. आता हे व्यवस्थित आपण यामध्ये भरून घेतले. ऑलरेडी खोबऱ्यालाच भरपूर तेल सुटतं, त्यामुळे शक्यतो यामध्ये वेगळं तूप वगैरे वापरायची गरज पडत नाही. साचा ओपन करून घ्यायचा आणि अलगद यामधले आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे. हे साईडचं आपलं जे एक्स्ट्राचं लागतं ते असं काढून घ्यायचं. अगदी व्यवस्थित छान असे हे मोदक तयार होतात. असेच आपण बाकीचे मोदक पण तयार करून घेऊया. आपले मोदक पण तयार आहेत. गणपती विसर्जन स्पेशल आपल्या दोन्ही पण रेसिपी तयार आहेत. फोडणीची चणा डाळ, काही जण याला मोकळी डाळ किंवा मग चणा डाळीची खिरापत पण म्हणतात, आणि मोदक पण आपले तयार आहेत. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.